सोमवारी मंगळवेढा येथील बालाजीनगर परिसरातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर फिर्यादी सुभाष राठोड यांचा मोठा मुलगा रणजित याला आरोपी शशिकांत पवार, आशिष पवार आणि सागर राठोड मारहाण करत होते। आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेला सुजित राठोड हा आरोपींच्या क्रौर्याचा बळी ठरला। शशिकांत पवार यानं सुजितच्या डोक्यात पाठीमागून दगड घातला, ज्यामुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली। या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी यापूर्वी शशिकांत बालाजी पवार, आशिष शिवाजी पवार आणि सागर राम राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला। या घटनेतील 2 आरोपी फरार झाले असून 1 जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून सुजितच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात खुनाचं कलम वाढवण्यात आलं। या मारहाणीत सुजितच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याची प्रकृती गंभीर झाली होती। सुजितवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली। दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी सुजितचा मृतदेह मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणला आणि तिथे न्यायाची मागणी केली। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढून कोणत्याही परिस्थितीत आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। आपल्याकडे आपल्या मोबाईल तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब, तुम्ही आरोपीला घेऊन या, तोपर्यंत आम्ही तर गावाला थांबतो साहेब। तुम्हाला आम्हाला वाद अजिबात घालायचं मला मी काय ब्रह्मदेव आहे का मला इथनं लोकेशन करणार आहे? आपल्याला जेवढं टेक्निकल नॉलेज मिळेल त्याप्रमाणे आम्ही घेतो, तो ऑनलाईन आहे कळलं आपल्याला। आपल्याला लगेच त्याला कळत नाही। आपल्याकडे मोबाईल जर चालू असेल तर आपण दिलेल्या माहितीपासून 10 मिनिटाच्या आत आपल्याला लोकेशन मिळतं। तो आपल्याकडे दोन दिवसात काय काय नाटक केली तुम्हाला माहिती आहे का? त्याला आम्ही स्वतः डिस्चार्ज घेतलाय। डॉक्टर द्यायला नव्हता, त्याचं तिथं बिल नाही भरलं। काय करावं करा येत अरे पण लेखी देणं अडचण काय? लेखी देणं अडचण काय? लेखी दे दो हमारे जरूरत लेखी दे दो का बोले थे लेखी दे दो का थोड़ा लेखी हम। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।